असेल मी असेल संपूर्ण टीम असेल या नळदुर्गच्या पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही वारंवार या ठिकाणी साहेबांना विनंती करून सुद्धा त्या लोकांना अटक झालेली नाही। जर अटक जर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये जर या इटकल गाव सोडून संपूर्ण राज्यामध्ये ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी मातंग समाजावर अन्याय होऊन 15 ते 20 दिवस झाले, अजून मातंग समाजावर अन्याय झालेल्या मारेकऱ्याला अटक केलेली नाही अद्याप। तरी लवकरात लवकर त्यांना अटक करून जो आहे ते पोलीस प्रशासनाने त्यांना शिक्षा दिली तर ठीक, नसलं तर लहुजी शक्ती सेना हे स्वतः त्या माणसाला स्वतः शिक्षा देणार पात्र ठरणार आहे। ह्यासाठी पोलीस प्रोटेक्शन पोलीस जिम्मेदार असणार आहेत, ह्याची काळजी घ्यावी। आज इटकळ येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं भव्य असं रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या रास्ता रोकोचं कारण होतं पोलीस प्रशासनानं कालच्या या हिप्परगा आणि दिंडेगाव प्रकरणामध्ये त्या आरोपीला सहकार्य करणं, आरोपीला सूट देणं, त्यांना अटक न करणं अशा पद्धतीचा प्रकार त्यांनी केलेला आहे। आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं आज शांतताने या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। जर या आरोपीला हे पोलीस प्रशासन जर अटक नाही केली तर लहुजी शक्ती सेनेचे वाघ या ठिकाणी जो आरोपी ज्या ठिकाणी असेल तिथून त्याला अटक करून आमच्या समोर आणून आमच्या पद्धतीनं जर शासन प्रशासनाला जर त्याला शिक्षा न देता येत नसेल तर ती शिक्षा देण्यासाठी आम्ही समर्थ आहे। शासन प्रशासनाला आम्ही विनंती करतो। लहुजी शक्ती सेनेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, नाहीतर अक्कलकोट तालुक्यामध्ये भव्य रस्ता रोको आंदोलन होईल आणि येत्या काळामध्ये पोलीस प्रशासनाला जागा करण्याचं काम लहुजी शक्ती सेना हे लवकरात लवकर अक्कलकोट तालुक्यात देखील करणार आहे। ते प्रशासन दखल घेतली पाहिजे एवढी आमची विनंती आहे। आरोपीला अटक नाही केले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणे आंदोलन करण्यात येणार आहे।